नमस्कार, मी मयुरी पवार वरद रांगोळी आर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी मॅट कशी बनवायची ते दाखवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे, बेससाठी तुम्ही काय यूज करू शकतात. तर मग चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. रांगोळी मॅट बनवायला आपल्याला फॉर्गुलन, ग्लुगनच्या स्टिक्स, कैची, ग्लुगन आणि बेससाठी आपण रेक्झिन यूज करणार आहोत. बऱ्याच मैत्रिणी रेक्झिन अफोर्ड नाही करत, मग त्यांनी जे शिकाऊ असतात त्यांनी एक तर पॅन्ट पीसचं कापड तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात किंवा कॅनव्हास, किंवा ज्या मैत्रिणी नवीन नवीन शिकणार आहात त्यांनी घरासाठी वापरायला आपली गव्हाची गोणी असते, तर ते बेस म्हणून तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी आपण रेक्झिन यूज करणार आहोत. तर एक डिझाईन ड्रॉ केली मी बनवून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपण स्टिक करतो. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. तुम्हाला जे कलर आवडतात त्यानुसार तुम्ही यूज करू शकतात. मी या ठिकाणी पिंक, येलो, ग्रीन असे कलर यूज करणार आहे. एक ट्रिक सांगते मी या ठिकाणी. बऱ्याच वेळा फॉर्म्युलनचा दोरा हा असा बारीक सिंगल पट्टीमध्ये येत असतो, तर ज्या आपल्याला ते डिझाईन मध्ये चांगलं नाही दिसत, त्यासाठी आपण हा दोरा असा राऊंड पद्धतीने करून घ्यायचा, जेणेकरून ते फॉर्म्युलन आपलं वेस्ट होणार नाही आणि हे तुम्ही यूज करू शकतात. तुम्ही बघून घ्या, सेम दिसत आहे. तुम्हाला वाटणारही नाही की ही बारीक पट्टी होती असं. आणि स्टिक करत असताना काळजी घ्या मैत्रिणींनो, ग्लुगनचा चटका खूप जोरात बसतो, खूप जोरात चटका लागतो. आपले हात भाजणार नाही याची काळजी घ्या. ही डिझाईन आपली हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन आपण बऱ्याच कस्टमरने आपल्याकडून घेतलेली आहे. तुम्ही शिकून घ्या. तुमची चॉईस की तुम्ही बेससाठी कुठलं मटेरियल यूज करत आहात. बऱ्याच मैत्रिणी आपला नॉन वेन म्हणून कॅनव्हास असतो, तो कॅनव्हास यूज करतात. बरेच जण कॅनव्हास, नॉर्मल व्हाईट कॅनव्हास, धोती कॅनव्हास जो असतो तो यूज करत असतात. पण मी प्रेफर करेल की बऱ्याच मैत्रिणी ह्या रेक्झिनच यूज करा, कारण कॅनव्हासवर स्लीपरी असतं ते थोडं, तर पाय वगैरे पडला तर पडण्याची भीती असते. आता आपण येलो कलरचं शेडिंग देणार आहोत. ऑरेंज कलर यूज करू. प्रत्येक वेळी कट करून घेत चला मैत्रिणींना, त्याने फिनिशिंग खूप छान येते. तुम्ही जर अखंड लावलं तर ते खूप विचित्र दिसते दिसायला. हे जर कट केलेलं राहिलं तर दिसायलाही खूप छान दिसते आणि प्रोफेशनल असा लुक दिसतो त्या रांगोळीचा.
बऱ्याच ठिकाणी याचे क्लासेस घेतले जातात की वुलन रांगोळी मॅट कशी बनवावी, कशी कलर कॉम्बिनेशन तुम्ही कसं यूज करू शकता हे शिकवलं जातं. पण आपण या ठिकाणी फ्रीमध्ये कोर्स चालू करत आहोत. आपल्या व्हिडिओद्वारे तुम्ही पूर्ण रांगोळी मॅट कशी बनवायची ते शिकू शकतात. आणि पेजला फॉलो करून घ्या मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जितक्या लोकांपर्यंत तुम्ही ही रील पोहोचवणार, हा व्हिडिओ पोहोचवणार, तर त्यांनाही मदत होईल की ते 2 पैसे कमावू शकतील. लावून झाल्यावर प्रेस करत राहायचं मैत्रिणींनो, त्याने खूप टाईट असे बसते रेक्झिनवर ते उलन. जर तुम्ही सहज नॉर्मल सोडून दिलं तर ते निघायची पण आपल्याला शक्यता असते. त्याच्यामुळे ते प्रेस करत राहायचं. जसं झालं तसं प्रेस करून घ्यायचं. पिंक कलर लावून झालाय आपला. त्यानंतर आपण पानांमध्ये ग्रीन कलरची शेडिंग देणार आहे. असं काही नाहीये की मी पिंक कलर वापरलाय म्हणून तुम्ही पिंकच वापरा. तुम्ही यापेक्षाही सुंदर कलर वापरू शकता. मला एका कस्टमरची ऑर्डर होती की मॅम पिंक कलर मध्ये मला फ्लावर आहे म्हणून मी पिंक कलर या ठिकाणी यूज केलाय. तुम्ही स्काय ब्ल्यू यूज करू शकतात. ऑरेंज वगैरे मध्ये पण शेडिंग मध्ये तुम्ही हे फ्लावर बनवू शकतात. तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पॅरेट ग्रीन कलर आपला लावून झालाय. त्यानंतर आपण डार्क ग्रीन कलरची एक आतमध्ये लाईन देणार आहोत. या ठिकाणी आपला हे फ्लावर तयार झालाय. याला आता फायनल टच देऊ, कटिंग आणि फिनिशिंग करूया. प्रॉपर साइडने कटिंग करून घ्यायची. कटिंग वरच तुमच्या रांगोळीचा लुक चांगला येऊ शकतो, फिनिशिंग चांगली दिसेल.
या ठिकाणी आपली रांगोळी तयार आहे. हे फ्लावर आपण या ठिकाणी बनवलंय. फिनिशिंग आणि क्वालिटी तुम्ही दोघेही चेक करू शकता. तुम्ही कसंही यूज करू शकता, त्याला काहीच होत नाही. बघून घ्या, ऍज इट इज ते जसं आहे तसं बनून जाते. बघून घ्या तुम्ही. तुम्हाला ही रांगोळी, हे फ्लावर कसे वाटले कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला. आणि आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.